स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत पुणे गणपती दर्शनसाठी। माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? कारण की खूप गर्दी आहे इथे, तरी कमी पण पुढे खूप आहे गर्दी। स्टॉल पण भरपूर लागले ह्या वर्षी, गेल्या वर्षी पण बरेच होते, पण त्याच्यापेक्षा मला वाटतं असं ह्या वर्षी जास्त स्टॉल लागलेले आहेत। पहिल्यांदा आम्ही कसबा पेठेमध्ये गेलो, तिथे पहिला मानाचा गणपती। या वर्षी त्यांच्या देखाव्याची थीम होती बल्लाळेश्वर मंदिर पाली। या देखाव्याच्या समोरच त्यांचं मंदिर आहे, जे की ते ग्रामदैवत आहे। हे सर्व देखावे बघितल्यानंतर आम्ही दगडूशेठ गणपती दर्शनाला गेलो। यावर्षी भरपूर गर्दी होती, गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्तच गर्दी होती। मला तर वाटतं ह्या वर्षी चालायची काहीच गरज पडली नाही, कारण सगळेजण एवढे धक्काबुक्की करत होते, खूपच गर्दी होती। यावर्षी केरळच्या मंदिराची थीम बनवली होती। या वर्षीचा देखावाही खूप छान झाला होता। आम्ही देखाव्याचं काम सुरू असताना तुळशीबागेत शॉपिंगसाठी आलो होतो, त्यावेळेस भर पावसामध्ये त्यांचं काम चालू होतं, म्हणून आपण आज एवढे छान सुंदर कोरीव असे देखावे बघत आहोत। मूर्तीकडे बघितल्यानंतर मन प्रसन्न होऊन जातं। या मंडळाने लहान मुलांसाठी छान असा देखावा बनवला होता। तिथून पुढे आल्यानंतर पुणे महानगरपालिकेचा गणपती पाहिला, जो की मंडईच्या पुढेच आहे। नंतर आम्ही तुळशीबागेमध्ये आलो, तिथे तुळशीबाग गणपती पाहिला। त्यांनी यावर्षी वृंदावनची थीम बनवली होती। तुळशीबाग गणपती हाही मानाचाच गणपती आहे। मानाच्या तिसऱ्या गणपतीचेही दर्शन घेतलं, तिथे पण खूप गर्दी होती।
मानाच्या गणपतीपैकी तांबडी जोगेश्वरी यांचंही आम्ही दर्शन घेतलं. तिथून पुढे आल्यानंतर भाऊसाहेब रंगारी यांचंही देखील आम्ही दर्शन घेतलं. नंतर आम्ही घरी निघालो. यावर्षी मस्त असं दर्शन झालं. बाय. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक अँड सबस्क्राईब करा.